सांगलीत मिरजेत मीरासाहेब दर्ग्यासमोर वारकऱ्यांचा रिंगण सोहळा। मिरजेत दिंडीचं मुस्लिम बांधवांकडून स्वागत। हिंदू मुस्लिम ऐक्याचं अनोखं उदाहरण। शेगावच्या गजानन महाराजांच्या पालखीचं सोलापुरात आगमन। अधिकारी आणि लोकप्रतिनिधींकडून पालखीचं स्वागत। गजानन महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना होणार। बालकांनाही दिंडीचा अनुभव घेता यावा यासाठी इंदापुरात शहा ग्लोबल स्कूलकडून चिमुकल्यांच्या दिंडीचं आयोजन। टाळांचा गजरात, अभंग गात या चिमुकल्यांची दिंडी। आषाढी एकादशी निमित्त पुण्यातून पंढरपूरसाठी आणखी 3 विशेष रेल्वे जाणार। भाविकांसाठी मध्य रेल्वेचा निर्णय। पुणे ते मिरज, मिरज ते नागपूर आणि मिरज ते लातूर रेल्वेचं नियोजन। संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज फलटण इथून प्रस्थान ठेवणार। पालखी बरड या ठिकाणी मुक्कामी असणार। साताऱ्यात पालखीचा आजचा शेवटचा मुक्काम। इंदापुरात संत तुकाराम महाराज पालखीचं उत्साहात दुसरं गोल रिंगण। कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालयाच्या प्रांगणात रिंगण सोहळा। रिंगणानंतर आज पालखी इंदापुरातच मुक्कामाला। संत ज्ञानेश्वर माऊली पालखीसह त्यांच्या मातापित्यांच्या पालखीचं चुंबळी इथे स्वागत। निवृत्ती आसराजी पवळ यांच्या वतीनं वारकऱ्यांसाठी नाश्त्याची सोय। किल्ले रायगडावर अवतरला स्वर्ग। पावसाळ्यानंतर जणू नभ उतरू आलं। निसर्ग सौंदर्याने बहरली स्वराज्याची राजधानी। आंबोली इथे मुख्य धबधब्यावर जाण्यासाठी पर्यटकांना बंदी। मुसळधार पावसामुळे जीवितहानी होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाचा निर्णय। कोयना धरणात 20,000 क्युसेकने पाण्याची आवक सुरू। धरणात सध्या 49.45 टीएमसी पाणी साठा। वाशिम जिल्ह्यात पुन्हा पावसाची संततधार। पेरणी केलेल्या पिकांना पावसाचा धोका। ढगफुटी झाल्याने अनेक ठिकाणी पेरण्या खोळंबल्या। राज्यात सरासरी 93% पावसाची नोंद। विदर्भात मात्र सर्वात कमी पावसाची नोंद। 28 जिल्ह्यांमध्ये 100% पाऊस बरसला। बुलढाणा जिल्ह्यात पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान। प्रतापराव जाधवांनी शेतजमिनीची केली पाहणी। शेतकऱ्यांना आधार देत नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश। गडचिरोलीच्या छत्तीसगड सीमेकडील कुर्ता गावात पावसामुळे नागरिकांना अनेक समस्या। सामाजिक कार्यकर्ते बलराम सोमनानी यांच्याकडून नागरिकांना जीवनावश्यक साहित्याचं वाटप। बुलढाण्यात मेहकर आणि लोणार तालुक्यात मुसळधार पावसामुळे अनेक गावात मोठ्या प्रमाणात नुकसान। शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी केली नुकसानीची पाहणी। बुलढाण्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान। दुबार पेरणीचं संकट। तर पावसानं हजेरी लावल्यानं उर्वरित भागातील पेरण्याही पूर्ण। मालेगाव तालुक्यात 2 दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विहीर खचली। लाखो रुपयांचं नुकसान। छत्रपती संभाजीनगरात 9,422 मेट्रिक टन युरियाचा तुटवडा। खत कंपन्यांकडून युरिया खताचा पुरवठा होत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार। द्रव स्वरूपाचा नॅनो युरियाचा वापर करण्याचा कृषी विभागाचा सल्ला। अमरावतीच्या भातकुली तालुक्यात पावसाची विश्रांती। शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट। दमदार पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा। मालेगावमध्ये बिगर शेती जमीन आणि गुंठेवारी खरेदी विक्री थांबल्याने नागरिक त्रस्त। नागरिकांच्या अडचणींचं दुय्यम निबंधक कार्यालयात निवेदन। वाशिमच्या रिसोड तालुक्यात शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांचा त्रास। प्राण्यांकडून पिकांचं नुकसान। वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची वन विभागाकडे मागणी। पुरीमध्ये जगन्नाथ यात्रेदरम्यान चेंगराचेंगरी। ओडिशाच्या श्री गुंडीचा मंदिर परिसरात चेंगराचेंगरी। 3 मृत्यू तर 30 जण जखमी। बिहारमध्ये पालिका निवडणुकीच्या निमित्तानं मोबाईलद्वारे मतदान पार। मोबाईलद्वारे मतदानाची सुविधा देणारं बिहार पहिलं राज्य। भाषा लादल्यामुळे बोर्डाचे 90,000 विद्यार्थी नापास। कर्नाटकमधील धक्कादायक प्रकार। तामिळनाडूतील द्रमुकचे मंत्री अनबिल पोयममोळींचा दावा। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अंतराळवीर शुभांशु शुक्लांना व्हिडिओ कॉल। अंतराळातून भारताचं तेजस्वी दर्शन। दररोज 16 सूर्योदय आणि सूर्यास्त पाहतो शुभांशु शुक्लांचा मोदींसोबत संवाद।
चारधाम यात्रा 24 तासांसाठी स्थगित. ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने प्रशासन अलर्ट मोडवर. ऑफिसला या नाहीतर राजीनामा द्या. अमेझॉन कंपनीची 3.5 लाख कर्मचाऱ्यांना नोटीस. पाकिस्तानात जोरदार भूकंपाचे धक्के. 5.3 रिश्टर स्केलची तीव्रता. परिसरात भीतीचं वातावरण. गाझामध्ये इस्रायली सैन्याचे हल्ल्यात गाझातील किमान 60 जण ठार. युद्धविरामाच्या संभाव्य चर्चेपूर्वी इस्रायल आक्रमक. कार्ल्याच्या आई एकवीरा देवी मंदिरात जाण्यासाठी भाविकांना ड्रेस कोड बंधनकारक. अंगप्रदर्शन करणारे कपडे घालू नयेत. देवस्थानकडून स्पष्टीकरण. महिला आणि पुरुषांना भारतीय पारंपरिक कपडे परिधान करणं बंधनकारक. कोल्हापूरच्या चित्रनगरीत सूर्यकांत मांढरे यांचं नाव द्या. मांढरे कुटुंबियांची कार्यमंत्री आशिष शेलारांकडे मागणी. वाशिममध्ये अवैध प्रवासी वाहतुकीत वाढ. ग्रामीण तसंच शहरी भागात खासगी वाहनांद्वारे प्रवाशांची ने-आण सुरू. वाहतूक पोलिसांचं मात्र दुर्लक्ष. यवतमाळमध्ये नगर परिषदेत कचरा व्यवस्थापन विभागातील अस्थायी कामगारांचं 2 महिन्यांपासून वेतन रखडलं. अस्थायी कामगार सेना संघटनेचं नगर परिषदेच्या निष्क्रियतेविरोधात कार्यालयासमोर उपोषण. परभणीत दारूबंदीसाठी महिलांचा एल्गार. पूर्णा तालुक्यातील लिमला गावात दारूबंदीसाठी महिलांची बैठक. दारूबंदी न झाल्यास कायदा हातात घेण्याचा इशारा. यवतमाळमध्ये वाहन चालकांना सुरक्षित प्रवासाचे धडे. वडकी पोलीस स्टेशन आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या वतीनं रोड सेफ्टी सुरक्षा अभियानाचं आयोजन. 5 जुलैला मराठी मालिका चित्रपटांचं शूटिंग बंद ठेवावं. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकरांची विनंती. कृतज्ञता म्हणून सर्वांनी 5 जुलैला मोर्चात सहभागी व्हावं. अमेय खोपकरांचं मराठी कलाकारांना आवाहन. श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्याला मंजुरी. मुख्यमंत्र्यांकडून 288 कोटींच्या कामांना मान्यता. दर्जेदार सोयी सुविधा निर्माण करण्याचे निर्देश. यूपीएससीमध्ये यश संपादित केलेल्या राज्यातील 20हून अधिक विद्यार्थ्यांचा कोल्हापुरात सत्कार. सुराज्य संस्थेच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन. छत्रपती संभाजीनगरात जिल्हानिहाय जात पडताळणी समित्या तातडीने स्थापन करण्याचे आदेश. उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे आदेश. विद्यमान जात पडताळणी समित्यांवरील ताण कमी करण्यासाठी आदेश. वर्ध्याच्या कारंजा तालुक्यात 53 ग्रामपंचायतींमध्ये 30 जून ते 15 जुलै दरम्यान धरती आबा शिबिराचं आयोजन. शिबिरातून आदिवासी बांधवांना मिळणार शासकीय कामांसाठी लाभ. बीडमध्ये आष्टी तालुक्यात जपानी भाषा प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटन. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जपानी भाषा शिकायला मिळणार. राष्ट्रीय महिला आयोगाची 2 जुलै रोजी पुण्यात राष्ट्रीय महिला जनसुनावणी. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या अध्यक्षतेत सुनावणी. प्राप्त तक्रारींचं जलद आणि प्रभावी निराकरण करण्यासाठी आयोजन. मुंबईतील पालिका इमारतीतील शाळांना दिलेल्या भाडेवाढीला स्थगिती देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. स्थगिती न दिल्यास मुंबईतील 220 शाळा बंद पडणार. यवतमाळमध्ये बाभुळ गावात पंचायतीत मुख्याधिकारी हजर नसल्याने त्यांच्या नावाच्या पाठीला घातला हार. रस्त्याची समस्या दाखल करण्यासाठी महिला पंचायतीत दाखल, मात्र कार्यालयाला कुलूप. मुंबईकरांवरील पाणी संकट दूर. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमधील पाणीसाठा 38.58%. 11वी प्रवेशाची पहिली यादी जाहीर. 6,32,194 विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी. सोमवारपासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात. मुंबई मेट्रोसाठी 57 नवीन गाड्यांची खरेदी करणार. L&T आणि NCC कंपन्या पहिल्यांदाच करणार मेट्रोची निर्मिती. चंद्रपुरात RT अंतर्गत शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांसाठी 445 जागा अद्याप रिक्त. उपलब्ध 1,527 जागांपैकी 1,072 विद्यार्थ्यांचा प्रवेश. बुलढाण्यात उद्योजकांसाठी विविध विषयांवर एकदिवसीय कार्यशाळेचं आयोजन. कार्यशाळेत 60 उद्योजकांचा सक्रिय सहभाग. छत्रपती संभाजीनगरात राज्यातलं सर्वात मोठं स्क्रॅपिंग सेंटर उभारलं जाणार. एसटी महामंडळाच्या खुलताबादेतील 100 एकर जागेत खासगी भागीदारीतून सेंटर उभारणार. राज्यात एसटीचे एकूण 3 स्क्रॅपिंग सेंटर उभारले जाणार.
छत्रपती संभाजीनगरात 8 तासात 490 अतिक्रमण हटवली. जालना रोडवरील केम्ब्रिज शाळा ते एपीआय कॉर्नर परिसरातील अतिक्रमणांवर धडक कारवाई. धाराशिवमध्ये पवनचक्कीच्या कारभाराविरोधात शेतकरी आक्रमक. महिलांकडून तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन. तहसीलदारांकडून काम बंदचे आदेश. पवनचक्कीची कामे 5 दिवसांसाठी बंद. ठाण्यात प्रो गोविंदा लीग सीझन 3 ला सुरुवात. निमंत्रित संघांना रोख रकमेची बक्षिसे दिली जाणार. आज गोविंदा पथकामध्ये पात्रता फेरी होणार. चंद्रपूरमध्ये केवळ 11% वाहनांना लावली हाय सिक्युरिटी नंबर प्लेट. 15 ऑगस्टपर्यंत HSRP नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत. गडचिरोलीत नगर परिषदेतील कचऱ्याच्या गाड्यांना नंबर प्लेटच नाही. स्वच्छतेचा कंत्राट अमरावतीच्या संस्थेकडे. हा नगर परिषदेचा बेजबाबदारपणा की कंत्राटदाराचा? नागरिकांचा सवाल. बुलढाण्यात संग्रामपूर तालुक्यात पाण्याच्या टाकीत अज्ञात व्यक्तीने टाकली घाण. टाकीतून 7 ते 8 गावांना नियमित पाणी पुरवठा. नागरिक संतप्त, तर दोषींवर कारवाईची मागणी. परभणीच्या कौसडी इथे रस्त्याची दुरावस्था. वाहन चालक त्रस्त. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त. तातडीनं रस्ता करण्याची मागणी. बुलढाण्यात चोख पोलीस बंदोबस्तात खामगाव शहरातील अतिक्रमण काढण्याला सुरुवात. संबंधित अतिक्रमणधारकांना नोटीस. हिंगोलीत नरसी नामदेव ते कडती जाणाऱ्या रस्त्यावर पुलाचं काम संथ गतीनं सुरू. वाहन चालकांना त्रास. तत्काळ काम पूर्ण करण्याची वाहन चालकांची मागणी. परभणीच्या पाथरी शहरात निकृष्ट कामाच्या चौकशीसाठी 4थ्या दिवशीही आमरण उपोषण. नगर परिषद अंतर्गत कामाची चौकशी करून कारवाई करावी. नागरिकांची मागणी. यवतमाळमध्ये खासदार संजय देशमुखांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन. खासदार नागेश आष्टीकर यांच्या उपस्थितीत उद्घाटन संपन्न. आगामी पालिका निवडणुकीत जनसुराज्य पक्ष ताकदीने लढणार. जिथे योग्य मार्ग निघेल तिथे महायुतीतून लढू, नाही तर स्वतंत्र लढू. आमदार विनय कोरेंचं वक्तव्य. युगेंद्र पवार यांची एंगेजमेंट नुकतीच पार. सुप्रिया सुळेंच्या व्हॉट्सअप स्टेटसमधून माहिती समोर. संग्राम जगतापांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, अन्यथा पक्ष लवकरच तुम्हाला मोकळं करेल. राष्ट्रवादी आमदार इद्रिस नायकवाडी यांचं वक्तव्य. बारामतीत अजित पवार आणि शरद पवार एकत्र. बारामतीतील कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यक्रमात एकत्र. टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेशन प्रोजेक्टच्या उद्घाटनासाठी हजेरी. विधानसभा निवडणुकीत अचानक वाढलेलं मतदान. प्रकाश आंबेडकर घेणार सुप्रीम कोर्टात धाव. हायकोर्टाने याचिका फेटाळल्यानंतर सुप्रीम कोर्टात धाव. मोर्चाची वेळ येऊ नये असाच आमचा प्रयत्न. राज्य सरकारकडून मोर्चा थांबवण्यासाठी हालचाली सुरू. अजित पवार यांचं मोठं विधान. क्रिकेटर केदार जाधव यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट. माळेगाव कारखाना निवडणुकीतील विजयाबद्दल दिल्या शुभेच्छा. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार. विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी वाढलेल्या मतदानाच्या विरोधात न्यायालयात जाणार. पुण्यात PIBMचा 15वा दीक्षांत समारंभ. झारखंडचे राज्यपाल संतोष कुमार गंगावर यांच्या उपस्थितीत पार. व्यवस्थापन पदवीधरांनी कर्तव्यनिष्ठ नागरिक आणि आत्मनिर्भर भारताचं राष्ट्रनिर्माते व्हावं. राज्यपालांचं पदवीधर विद्यार्थ्यांना आवाहन. यवतमाळमध्ये दारव्हा स्फोट प्रकरणात ईगल कंपनीवर गुन्हा नोंदवण्याची मनसेची मागणी. मनसेचं जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन. मुंबईत भाजप घेणार वॉर्ड निहाय आढावा. मुंबई पालिका निवडणूक संचालन समितीची घोषणा. एकूण 27 सदस्यांकडे जबाबदारी. ठाकरेंच्या शिवसेनेची आज महत्त्वाची बैठक. राज्यभर दुपारी 3 वाजता करणार GRची होळी, तर संध्याकाळी 5 वाजता शिवसेना भवनात विशेष बैठक. 5 जुलैला हिंदी सक्ती विरोधात मोर्चा. मोर्चाची जबाबदारी निश्चित. ठाकरे सेनेकडून राऊत, वरुण सरदेसाईंवर जबाबदारी. मनसेकडून बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडेंवर जबाबदारी. सारथी संस्थेतील कामावरून अजित पवारांची नाराजी. पावसामुळे सारथी संस्थेतील पायऱ्यांवर पाणी साचलं होतं. पाहणी दरम्यान अजित पवारांनी व्यक्त केली नाराजी. नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. विलास शिंदे आज करणार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश. आमदार तानाजी सावंत यांची तब्येत खालावली. ससून रोडवरील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू.
आपत्कालीन वैद्यकीय पथकाने केली तपासणी. सध्या तानाजी सावंत यांची प्रकृती स्थिर. भुमरेंच्या ड्रायव्हरची 150 कोटींची जमीन प्रकरण. जमिनीच्या वादग्रस्त व्यवहाराची चौकशी निर्णायक टप्प्यावर. भुमरेंचा चालक आणि जमीन मालकाची होणार चौकशी. आर्थिक गुन्हे शाखेने दोघांना बजावली नोटीस. शालेय शिक्षण मंत्र्यांनी बौद्धिक घोळ घातलाय. दादा भुसेंकडून शिक्षण खातं काढून घ्यावं. आदित्य ठाकरेंची दादा भुसेंवर टीका. उद्यापासून राज्याचं पावसाळी अधिवेशन. आज संध्याकाळी अधिवेशन पूर्व चहापान कार्यक्रम. चहापान कार्यक्रमानंतर रात्री कॅबिनेट बैठक. बैठकीनंतर होणार मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद. महाविकास आघाडीची आज बैठक. पावसाळी अधिवेशन निमित्त महाविकास आघाडीची बैठक. अंबादास दानवेंच्या शिवालय बंगला इथे बैठकीचं आयोजन. हिंदी नाही इतिहास सक्तीचा करा. जितेंद्र आव्हाडांची मागणी. मंत्री मंगलप्रभात लोढांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा आव्हाडांचा आरोप. भाजप प्रदेश अध्यक्षपदाचा आणि राष्ट्रीय परिषद सदस्य निवडणुकीचा कार्यक्रम घोषित. आज राज्य परिषद सदस्यांची घोषणा. तर उद्या प्रदेशाध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार. बारामतीतील एका कार्यक्रमानिमित्त पवार काका पुतण्या आज एकाच मंचावर. ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट कॉलेजमध्ये कार्यक्रमाचं उद्घाटन शरद पवारांच्या हस्ते. हिंदी भाषा सक्ती विरोधात मराठी समन्वय समितीची आज जाहीर सभा. सभेला ठाकरेंच्या शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे, काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ उपस्थित राहणार. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही निमंत्रण. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली अंतरवाली सराटीत राज्यव्यापी मराठा बैठक. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी बैठक. परभणीत आज असदुद्दीन ओवेसींची जाहीर सभा. पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सभेचं आयोजन. इम्तियाज जलील सभेला उपस्थित राहणार. पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य मंत्रिमंडळाची बैठक. सह्याद्री अतिथीगृहावर सायंकाळी बैठकीचं आयोजन. बैठकीला मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित. कोल्हापुरात चित्रनगरीत 44 कोटींच्या चित्रीकरण स्थळांचं लोकार्पण आणि भूमिपूजन. चित्रनगरीत पोस्ट प्रोडक्शनसाठी उच्च दर्जाचं तंत्रज्ञान उभारणार. मंत्री आशिष शेलारांची घोषणा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.